श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय पवित्र आणि मंगलकारी मानला जातो. या पवित्र महिन्यात शिवभक्ती उपवास करून भगवान महादेवाची उपासना करतात. सन 2026 मध्ये श्रावण महिना 14 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. या संपूर्ण महिन्यात 4 सोमवार येत असून ते सर्व अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला श्रावण सोमवार आहे 17 ऑगस्ट रोजी. हा अतिशय उत्साहाचा साजरा केला जाईल. दुसरा श्रावण सोमवार आहे 24 ऑगस्ट रोजी. भक्तिभावाने साजरा केला जाईल. तिसरा श्रावण सोमवार आहे 31 ऑगस्ट रोजी. संपूर्ण श्रद्धेने पाळला जाईल. चौथा श्रावण सोमवार आहे 7 सप्टेंबर रोजी. भक्तिभावाने साजरा केला जाईल. 11 सप्टेंबर रोजी पिठारी अमावस्या असून श्रावण महिन्याची सांगता होईल. उत्तर भारतात श्रावण महिना लवकर म्हणजेच 29 जुलैला सुरू होत आहे. श्रावण महिन्यात एकूण 5 सोमवार अतिशय श्रद्धेने पाळल्या जातात. श्रावण सोमवारी 5 मुख्य चुका कधीही करायच्या नाही. पहिली चूक म्हणजे कांदा लसूण मांसाहार आणि मद्यपान करणं. दुसरी चूक म्हणजेच पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं. तिसरी चूक म्हणजे शिवलिंगावर हळद कुंकू आणि तुळशीपत्र अर्पण करणे. चौथी चूक म्हणजे उपवासाच्या दिवशी दुपारी झोपणे आणि रागवणे. पाचवी चूक म्हणजेच आरोग्य अन्न किंवा घाईघाईत उपवास तोडणे. पूजेसाठी नेहमी पांढरे पिवळे किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालावेत. काळा रंग पूजेसाठी अशुभ मानला जातो. तो नेहमी टाळायलाच पाहिजे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. देवपूजेपुढे देवापुढे दिवा लावून उपवास करायचं. मनपूर्वक संकल्प करायचा. देवाला मनापासून प्रार्थना करायची. शिवलिंगावर सर्वप्रथम शुद्ध पाण्याचा अभिषेक करून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. त्यानंतर कच्च्या दुधाचा आणि पंचामृताचा अभिषेक महादेवाला अतिशय प्रिय आहे. शिवलिंगावर नेहमी उलटे करून 3 पानाचे अखंड बेलपत्र अर्पण करायचे. बेलपत्र कुठेही फाटलेले किंवा तुटलेले नसायलाच पाहिजे. बेलपत्र एकदम स्वच्छ असायला पाहिजे. पांढरी फुलं भस्म आणि चंदन लावून महादेवाची प्रसन्न मनाने पूजा करायची आहे. पूजाच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे. पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ म्हणून अखंड तीळ वाहतात. महादेवाला दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ म्हणून मूग वाहतात. तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ वाहतात. भक्तिभावाने चौथ्या श्रावण सोमवारी शिवमूठ म्हणून जव वाहिल्या जातात. अतिशय नम्रपणाने उपवासाच्या दिवशी ताजी फळे जसे की सफरचंद केळी डाळिंब खाऊ शकतात. दही ताक हे पण खाऊ शकतात आणि तूप या पदार्थाचं पण तुम्ही सेवन करू शकतात. पण साबुदाणा भगरीचे पदार्थ आणि बटाटे रताळे उपवासासाठी अतिशय योग्य आहेत. नेहमीच्या साध्य मिठाऐवजी पूजेत आणि खाण्यात सदैव चांगलं मीठ वापरायचं आहे. काजू बदाम मनुके आणि मक्खन या ड्रायफ्रूटचं तुम्ही सेवन करू शकता. उपवासामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि सर्व डाळी पूर्ण टाळाव्यात. कांदा लसूण आणि जास्त तिखट मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नयेत. बाहेरील तळलेली शिळी किंवा पॅकबंद असलेलं अन्न पूर्णपणे टाळलं गेलं पाहिजे. पूर्ण श्रावण महिनाभर केस नखे कापणे शास्त्रात पूर्णपणे वर्ज्य आहे. शरीराला तेल लावून अंघोळ करणे किंवा मालिश करणं नेहमी टाळायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये वांगी आणि पालेभाज्यामध्ये कीटक असल्यानं पचनासाठी त्या टाळल्याच पाहिजे. घरामध्ये वादविवाद भांडण किंवा राग व्यक्त करणे टाळलं गेलं पाहिजे. कुणाचाही अपमान करू नका निंदा करू नका. कुणाबद्दल वाईट बोलू नका. विचार मनात वाईट ठेवू नका. संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा हात पाय धुवून शिवजीची पूजा करायची आहे. आरती करायची आहे. महादेवाला फळ खडी साखर किंवा दुधाचा पदार्थ सात्विक नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. किंवा फलाहार आपला उपवास करू शकतात. फलाहार करूनही आपला उपवास करू शकतात. शांतपणाने उपवास सोडायचा आहे. शिवलीलामृताचं ग्रंथ वाचायचा आहे. श्रावणात
करणं, शिवलीला अमृताचा ग्रंथ वाचणं श्रावणामध्ये अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक मानलं गेलं आहे. महामृत्युंजयचा जप करायचा आहे. घरातील त्या मंत्राचा जप केल्यानं घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शिवचालिसा आणि शिवस्तोत्र म्हणल्यानं मनाला शांती प्राप्त होते. श्रावण महिन्यात गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि दानाचा मोठा महत्त्व आहे. दीपदान केल्यानं आयुष्यात प्रकाशाचं आणि अन्नदानाचं आगमन होतं. प्राण्यांना, विशेष गायीला चारा दिल्यानं महादेवाची असीम कृपा प्राप्त होते. उपवासाच्या दिवशी सतत पाण्याचं सेवन करून शारीरिक हायड्रेशन ठेवलं पाहिजे. जास्त तळलेला साबुदाणा खाण्याऐवजी भाकरीचा पातळ खिचडी किंवा फळे खावीत. रात्री जास्त प्रमाणामध्ये जेवण टाळायचं आहे, जेणेकरून पचनक्रिया उत्तम राहण्यास मदत होईल. आणि श्रद्धेने व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्याला लाभ होतो. हीच महादेवाच्या चरणी श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस अतिशय पवित्र आणि आनंदमय जावो.